नमस्कार, मी किरण. आज एका राजकीय विषयावरती बोलावं असं मनामध्ये आलं. कारण गेले काही दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी मॅच झाली, त्याच्यावरून एक राजकारण तापलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्याचे वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. त्याला पहलगाममध्ये झालेला हल्ला आणि या सगळ्याची पार्श्वभूमी त्या सगळ्यामागे आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं ही जी सिंदूर अभियानानंतर किंवा एक अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालं होतं भाजप किंवा नरेंद्र मोदी, की ते भारतीय अस्मितेचे एक रक्षक आहेत. भारतीय महिलांच्या अभिमानाचे, अस्मितेचे रक्षक आहेत. तर ती प्रतिमा या मॅच खेळण्यामुळे कुठेतरी पुसली जाण्याच्या दिशेने वाटचाल झाली आहे का? तशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधकांना यश आलं आहे का? का नंतरच्या टप्प्यामध्ये जे शेकहँड केलं नाही मॅच जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आणि त्याच्यामुळे आणि त्यानंतर कॅप्टनने आपल्या जे काही पत्रकार परिषदेमध्ये बोलला आणि त्या सगळ्याचा संदर्भ लक्षात घेतला, तर ते शेकहँड टाळून ते सगळं पुन्हा कमावलं आहे का भाजपने किंवा नरेंद्र मोदींनी? हेच थोडंसं आपण बघण्याचा, विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची जी सुरुवात आपल्याला दिसते ती पहलगाममधल्या हल्ल्यानंतर जो एक भारतीयांमध्ये राग बघायला मिळाला पाकिस्तानविरुद्ध, दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यानंतर जो जो दुःख महिलांना आपले पती गमवावे लागल्यामुळे सहन करावं लागलं, त्यातून एक भारतीय अस्मितेचं किंवा एक महत्त्वाचं प्रतीक जे आहे ते सिंदूर, ते अभियानाला नाव दिलं आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवरती एक मोठा हल्ला मोदी सरकारच्या नेतृत्वात आपल्या लष्कराने चढवला आणि एक चांगलं यश त्या सगळ्या ह्याच्यातून हासिल केलं आणि एक बदला घेतला. अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह तयार करण्यामध्ये भाजपला कुठे किंवा सरकारी बाजूला यश आलं असं आपल्याला एक बघायला मिळालं. पण त्यानंतर आता जी भारत आणि पाकिस्तान आशिया चषकामध्ये मॅच झाली, त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा विरोधकांनी, खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक असं वातावरण निर्माण केलं की काय सिंदूर अभियान आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगताय, पण प्रत्यक्षात तुम्ही व्यापार बंद केला म्हणताय, सीमारेषा रोखल्या आणि अमुक अमुक तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय, पण ही मॅच खेळून तुम्ही पाकिस्तानला 1000 कोटीचा फायदा करून दिलात. अशा पद्धतीची संजय राऊत यांनी अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडली. त्यामुळे जे काही एक नॅरेटिव्ह तयार झालं होतं, त्यामुळे खरंच की भारतीय नेतृत्व हे अशा प्रकारच्या व्यापारी प्रवृत्तीला कुठेतरी खतपाणी घालते, आपलं आर्थिक हित बघतंय आणि भारतीयांच्या अस्मिता कुठेतरी कमी लेखतंय का, अशा पद्धतीचे चित्र निर्माण करण्याचा किंवा तशा पद्धतीची मांडणी समोर ठेवण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून झाला. आणि त्यानंतर अर्थात हे सगळं सुरू असताना साटम मला वाटतं असतील किंवा आणखीन भाजपचे काही लोक असतील, तर ह्यांच्याकडून मात्र हे वारंवार सांगण्यात आलं की ही त्रयस्थ ठिकाणी खेळली गेलेली मॅच आहे. ती काय पाकिस्तानी प्लेयर भारतात येऊन खेळत आहेत किंवा भारतीय लोक पाकिस्तानमध्ये जाऊन खेळत आहेत, अशातला भाग नाही आहे. ते त्रयस्थ ठिकाणी खेळत आहेत आणि तो एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये मॅच टाळणं हे काही कुठे योग्य होणार नाही. नवनाथ बन हे त्याच्यामध्ये त्यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं. तर त्यामुळे कुठेतरी भाजप एक या पद्धतीने आपला असा डिफेन्स करत होती. पण यानंतर आता जेव्हा मॅच संपली, भारत मॅच जिंकला, अतिशय दणदणीत असा विजय झाला. त्यानंतर शेकहँड करण्याचं आपल्या प्लेयर्सने टाळलं आणि त्यानंतर आपला कॅप्टन प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला की त्याने ती सगळी या हल्ल्यानंतर झालेल्या वादाची आणि दोन देशांमधल्या बिघडलेला जो काही तणाव होता, निर्माण झालेला तणाव आहे, बिघडलेले संबंध आहेत, त्या अनुषंगाने त्याची जवळ जाणारी कमेंट होती. आणि ह्या सगळ्यामुळे अर्थात पाकिस्तानने शोएब अख्तरचा पण नाराज झाला. पण शोएब अख्तरने थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की तो जे आक्रमकपणे बाउन्सर फेकून ते आमच्या तेंडुलकरवर टाकायचा, तशा प्रकारचा बाउन्सर त्याने आपल्या दहशतवाद्यांवर किंवा सरकारवर जर टाकला तर ते दोन देशातले संबंध अधिक चांगले होतील. त्याच्यामुळे असं पाकिस्तानी आणखीन लोकांची नाराजी ह्याच्यामध्ये बघायला मिळाली. पण त्यांना ते फार जिव्हारी लागलं, खेळाडू भावनाने वगैरे वगैरे गोष्टी बोलायला लागले. पण दोन देशांमधले आंतरराष्ट्रीय संबंध पण महत्त्वाचे असतात आणि शेवटी खेळाडू हे देशाचं प्रतिनिधित्व करत असतात. सरकार हे कोणा एका पक्षाचं नाही आहे, ते देशाचं सरकार आहे, ते देशाची भूमिका मांडत असतं. त्यामुळे हे सुद्धा या सगळ्या मंडळींनी हे अर्थात ते त्यांच्या देशाची भूमिका मांडत आहेत. असो, पण
हा जो शेक हँडचं नंतर जे टाळलं त्याच्यामुळे कुठेतरी आपला एक स्ट्रॉंग डिफेन्स करणं आता कुठेतरी भाजपला शक्य होतं आहे का असं दिसतंय. कारण त्यामुळे आपण ती एक पाकिस्तानबद्दलची नाराजी आहे ती आपली कमी झालेली नाही आहे, हा संदेश त्या सगळ्या खेळाडूंच्या नंतरच्या वर्तनामुळे मिळाला. आणि एक अशा पद्धतीचं जे आहे की भारतीयांना आता ह्या सगळ्याची, कारण ज्या हल्ल्यामध्ये ज्यांनी आपले पती गमावले होते त्यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या, त्यांनीही याबद्दलची नाराजी व्यक्त केली. आणि त्यामुळे शेक हँडमुळे कुठेतरी एक शेक हँड टाळल्यामुळे कुठेतरी हे अधिक जोरकसपणे भाजपच्या प्रवक्त्यांना किंवा आता ते मांडणी करणं सुलभ आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांना एक चांगल्या पद्धतीने आपला बचाव करणं शक्य झालं आहे. त्याच्यामुळे जर अन्यथा हे सेंटिमेंट तयार झालं असतं की भाजपने की भारतीयांच्या अस्मिता पायदळी तुडवल्या किंवा नेतृत्वाने आणि व्यापारी गोष्टींना महत्त्व दिलं, तर ते भाजपच्या दीर्घकालीन वाटचालीसाठी, नरेंद्र मोदींच्या पुढच्या वाटचालीसाठी हे परसेप्शन थोडंसं त्रासदायक ठरलं असतं. त्याच्यामुळे ही बाजू आता भाजपला आपलं सावरण्यात यश आलं आहे का विरोधकांना आपलं नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवण्यात यश आलं आहे? तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये भाजपने ह्या मॅच खेळल्यामुळे भाजपची आणि नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा कमी झाली आहे, त्यांच्याबद्दलचा आदर कमी झालेला आहे, की शेक हँडमुळे भाजपने जे गमावलं होतं ते आता शेक हँड टाळल्यामुळे भाजपने जे गमावलं होतं ते पुन्हा एकदा कमावलेलं आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू.